मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये 3 कायदे आहेत जे शेतकऱ्याच्या संदर्भातले आहेत, ते विचारार्थ महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना विचारार्थ आपण देतो आहोत। अध्यक्ष महोदय, आज देशामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारने जे 3 कायदे मंजूर केले ते शेतकऱ्याच्या विरोधातले आहे, त्याला काळे कायदे म्हणून संबोधलं जात आहे। आणि हे कायदे मध्ये जे काही त्रुटी आहेत, जे दोष आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न या कायद्यातून होतो आहे। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हे तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले त्यावेळेस लोकसभेत आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा झाली नाही। हे कायदे मंजूर झाले त्यावेळेस ज्या सदस्यांनी यावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना निलंबित केलं गेलं। आणि आज आवर्जून आठवण या करता येते की त्या निलंबित होणाऱ्यामध्ये खासदार स्वर्गीय राजीव सातव हे होते आणि आणखी 17 सदस्य होते। त्यांची एकच मागणी होती की आम्हाला या कायद्यावर बोलू द्या, आमचं शेतकऱ्याचं काय म्हणणं ते मांडू द्या। ते मांडलं गेलं नाही आणि कायदे हे मंजूर झाले। यामधला सगळ्यात मोठा दोष हा आहे, एक तर ते कायदे कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्याच्या बाजूचे नाही, शेतकऱ्याला न्याय देणारे नाही, की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे नाहीत, काही धन दांडग्यान करता म्हणून हे कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत। परंतु त्याबरोबर दुसरा एक दोष आहे की जे विषय राज्य शासनाचे आहेत, राज्यांचे आहेत, त्या विषयामध्ये सुद्धा यांचा हस्तक्षेप आहे, आक्रमण त्याच्यावर आहे आणि त्यांना बाजूला ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता हे कायदे मंजूर करण्यात आले। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी सांगेल की त्यावेळेस आंदोलन सुरू झाले, संपूर्ण देशभर आंदोलन झालं। पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे, 8 महिन्यानंतर सुरू आहे आणि शेकडो शेतकरीचं बलिदान सुद्धा त्यामध्ये झालेलं आहे। ते आंदोलन सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली आणि कशा पद्धतीने केंद्र सरकार त्यांच्याशी वागलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। माननीय भुजबळ साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय। कडाक्याची थंडी असताना गार पाणी मारण्यापर्यंत, त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत, त्यांची लाईट बंद करण्यापर्यंत, त्यांचं जेवण खावण बंद करण्यापर्यंत इतक्यापर्यंत मजल गेली। चर्चा सुद्धा नाही ही अवस्था। त्यांच्याशी चर्चा करायचे मंत्री माननीय पंतप्रधान महोदयांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही अशी अवस्था। एक अवहेलना शेतकऱ्याचे करण्याचं काम केलं की ज्या शेतकऱ्यानं ज्यावेळेस देश संपूर्णपणे अन्नधान्याच्या बाबतीत टंचाईमध्ये होता त्या काळामध्ये सर्वात जास्त काम केलं ते शेतकऱ्यांनी केलं। परदेशातला विलो खावा लागत होते ही परिस्थिती आपल्या देशाची होती। देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी भाकरा नांगल सारखं धरण उभं केलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देशाचे तीर्थस्थानं ही भाकरा नांगल सारखी धरणं तीर्थस्थानं राहतील, हे त्यांचं वाक्य तिथलं प्रसिद्ध आहे। अध्यक्ष महोदय, पंजाबचं तर योगदान खूप मोठं आहे की ज्यावेळेस बाकी हरित क्रांती होत असताना सगळ्या देशाला धान्य पुरवण्याचं काम त्यांनी केलं, त्या शेतकऱ्याची अवहेलना केली, देशातल्या शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली ही वस्तुस्थिती आहे। हरित क्रांती करता इंदिराजींनी ज्या पद्धतीचं नेतृत्व केलं त्याच पद्धतीने देशातल्या शेतकऱ्यांनी खूप काबड कष्ट केले, म्हणून कुठेतरी धनधान्याच्या बाबतीत आपण संपन्न झालो। महाराष्ट्राचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सांगू तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे कृषी औद्योगिक स्वप्न पाहिलं होतं, जे वसंतराव नाईक साहेबांनी पुढे नेण्याचं काम केलं आणि आज महाराष्ट्र सुद्धा स्वयंपूर्ण आपण केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता म्हणून आणि देशातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता म्हणून आतापर्यंत आपण काम करत आलो, पण केंद्र सरकारच्या या 3 कायद्यांनी सगळ्यावर पाणी फिरवलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे।
या तिन्ही कायद्याच्या बाबतीत आमच्या तिन्ही मंत्री महोदयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी ही केलेली. अध्यक्ष महोदय, यामध्ये त्रुटी ही की हे शेतकऱ्याची बाजू पाहिलेलीच नाहीये. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा माल खरेदी करणारी बाजार समिती मोडून काढण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांचं मोठं योगदान या राज्याकरता आणि देशाकरता की बाजार समिती हे मोठा अशा व्यवस्था एक निर्माण करण्यात आली शेतकऱ्यांकरता. ही सगळी बाजार समितीची व्यवस्था पुढच्या काळात मोडून कशी पडेल आणि खाजगीकरणाकडे जी वाटचाल आज केंद्र सरकार सातत्याने करतं त्याला प्रोत्साहन देणारा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आम्हाला दिसतोय. अध्यक्ष महोदय, शेतीमाल खरेदी करण्याकरता जे व्यापारी येणार आहेत त्यांचं लायसन्सची एक व्यवस्था पाहिजे का नाही? त्याची काहीतरी कागदपत्र कुठला राहणारा काय आपल्याकडे ती व्यवस्था बाजार समितीमध्ये असते. लायसन दिलं जातं, यांनी लायसन काढून टाकलं आणि पॅन कार्ड असलं का बस तू कुठं काही खरेदी कर. अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यातले आपण, मला हे सांगा की काय अनुभव आहे नाशिक जिल्ह्याचा, काय अनुभव आहे शेतकऱ्याचा, किती व्यापारी फसवतात, काय येतात कशा पद्धतीने गोड गुलाबीनं बोलून 4 जणांचं चांगल्या पद्धतीने खरेदी करतात, 5व्यापासून जे फसवतात आणि कोट्यावधी रुपयाचा माल शेतकऱ्याचा घेऊन जातात. आपल्याकडे एक पोलीस अधिकारी मध्यंतरी होते, किती कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याचे मोकळे करून दिले. मला सांगा की शेवटी कायदा असा करावा लागेल की शेतकऱ्याला जर फसवलं तर त्याचे 4 पैसे त्याला पुन्हा मिळाले पाहिजे, कष्टाचे श्रमाचे पैसे त्याला मिळाले पाहिजे आणि ज्यांनी फसवलं त्याला शिक्षा झाली पाहिजे. केंद्र सरकारच्या या कायद्याने पूर्णपणे डोळेझाक ह्या सगळ्या गोष्टीकडे केलेली दिसते. पॅन कार्डवरचा येणारा तो व्यापारी माल घेऊन जाईल आणि अपील कुठं करायचं, उपविभागीय अधिकारी प्रांताला त्याच्या अपील करायचं. तो प्रांत काय करणार आहे? आपल्या व्यवस्था इतक्या असताना सुद्धा फसवणूक चालली, त्याला आणखी कसं शिस्त आणता येईल याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून तो प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये करत असताना ती काळजी आम्ही घेतली आहे. लायसन देण्याची व्यवस्था असली पाहिजे, त्याच्याकरता प्राधिकरण निश्चित केले जातील, नियमामध्ये निश्चित केले जातील. लायसन देत असताना त्या व्यापाऱ्याचे कागदपत्र संपूर्ण तयार केले जातील. एखादा शेतकरी फसवल्यावर त्या प्राधिकरणाकडे सांगितल्यानंतर फौजदारी केस, दिवाणी केस याच्या बाबतीतली मदत ते प्राधिकरण करील आणि पैसे वसुलीला मदत करील. ती पैसे मिळून देण्याला, त्या श्रमाचे कष्टाचे पैसे मिळून द्यायला मदत करील. हे प्रावधान करणारे हे तीन कायद्यामध्ये आम्ही प्रयत्न केला की तशा प्रकारचे या 2 कायद्यामध्ये प्रामुख्यानं तसा प्रयत्न हा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्यामध्ये जे आहे ते कायदे करत असताना खरं जे आधारभूत किंमत ही खूप महत्वाची आहे आणि पंजाबमध्ये सगळ्यात महत्वाचा जो असंतोष आहे त्या पंजाबनं सगळ्या देशाला गहू पुरवला, तांदूळ पुरवला, ती आधारभूत किंमत जी असायची त्याच्या आधारावर पुरवला. आपल्या कायद्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने आधारभूत किमतीने खरेदी केली पाहिजे आणि त्याकरता जी आवश्यक व्यवस्था असेल ती आपण निर्माण करून द्यायची जबाबदारी आपली आहे. हे आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आधारभूत किमतीप्रमाणे खरेदीचा करार असला पाहिजे. जे 1 किंवा 2 वर्षाचे जे करार असतील त्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते शेतकरी करू शकतील, पण त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला फसवणाऱ्यावर कारवाई करण्याचे, फौजदारी स्वरूपाची कारवाई, दिवाणी स्वरूपाची कारवाई आणि त्याच्यातून फसवणाऱ्याला, शेतकऱ्याला छळ करणाऱ्याला 3 वर्षापर्यंत किंवा 5 लाखापर्यंत शिक्षा हे सुद्धा आपण सुचवलेली आहे. शेवटी कुठेतरी धाक असला पाहिजे, तो धाक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करतो. अध्यक्ष महोदय, जीवनावश्यक वस्तूचा कायदा पूर्णपणे ताबा आता केंद्र सरकारने घेतलाय. त्याच्यामध्ये साठेबाजीला पूर्ण परवानगी दिली. तुम्ही किती माल घ्या, साठवा. त्याचा परिणाम असा होणार आहे की आज मला वाचायला मिळतंय आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं की तिकडे पंजाबमध्ये आणि तिकडे मोठाले गोडाऊन सायला उभे राहत आहेत की आता केंद्र सरकार आपल्याला साठवणुकीला परवानगी देतं. प्रचंड साठे ते करणार, देशामध्ये टंचाई निर्माण करणार आणि त्याच्यातून मोठे प्रमाणावर नफेखोरी करण्याचं काम करणारे या मुठभर नफेखोरांना ताकद देण्याचं काम केंद्र सरकार करत असताना आपल्याला दिसतंय. त्यांनी ठरवलं तर जीवनावश्यक, त्यांनी नाही ठरवलं तर जीवनावश्यक नाही. तर माननीय भुजबळ साहेबांनी हे सांगितलंय की त्याचा अधिकार सुद्धा राज्यांना सुद्धा असला पाहिजे. अध्यक्ष महोदय,
ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शेतकरी जीवनाकरताच फक्त उपयोगाचे असं मानण्याचं कारण नाही. तर अशा पद्धतीनं साठेबाजी करण्याची परवानगी देऊन टंचाई करून शेतीमाल विकला जाईल तर शहरातल्या मंडळीला सुद्धा प्रचंड महागाने जीवनावश्यक वस्तू घ्यावा लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे केंद्र सरकारच्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहोत. हा राज्याचा अधिकार आहे, या विधिमंडळाचा अधिकार आहे कायदे करण्याचा. केंद्र सरकार त्याच्यावर अतिक्रमण करू शकत नाही हे मांडणारं अशा प्रकारचं बिल आहे. आमच्या तिन्ही मंत्री महोदयांनी अत्यंत सुंदर पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमची समिती होती. खूप अभ्यास केलाय, खूप चर्चा केली, अनेकांशी चर्चा करून आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे. तरी पण आम्हाला असं वाटलं की राज्यातले काही संघटना आम्हाला भेटल्या, काही व्यक्ती भेटल्या, काही शेतकऱ्याकरता काम करणाऱ्या, त्यांचं काही म्हणणं होतं आणि म्हणून आपण 2 महिन्याकरता त्यांच्या विचाराकरता ज्यांना विचार मांडायचे त्यांनी ते विचार द्यावेत, त्याच्याकरता एक व्यवस्था निर्माण करण्यात येईल. त्या व्यवस्थेकडे त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावेत. आम्ही पुन्हा पुन्हा बसू आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला आधार देणारे, शेतकऱ्याला ताकद देणारे, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणारे असे कायद्यातले बदल आपण त्यामध्ये करून घेऊया. आणि याकरता आम्हाला आपलं सहकार्य पाहिजे आहे, सभागृहाचं सुद्धा सहकार्य पाहिजे आहे. ज्या ज्या विधानसभा सदस्यांना किंवा विधान परिषद सदस्यांना यामध्ये काही सूचना करायच्या असल्या तर त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. शेवटी कायद्याच्या चाकुरीमध्ये करून आपल्याला केंद्र सरकारला सुद्धा त्या त्यांनी केलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडणं. आम्ही तर रद्द करा असंच म्हणतो, शेतकऱ्याचं आंदोलन थांबवा असं म्हणतो, पण ते शेतकऱ्याच्या अनुकूल बदल हे झाले पाहिजे याकरता आम्ही आग्रही राहणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अजून कोणाला बोलायचं का या विषयावर? नाही मंत्री नाही, प्रस्ताव हे करायचं ना आता. ठीक आहे. इतर वक्त्यांनी अतिशय शेतीच्या प्रश्नाबद्दल उद्बोधक माहिती दिली आहे आणि शासनाची भूमिका शेतकऱ्याचं कसं हित साधलं जाईल याबद्दल सांगोपांग चर्चा झालेली आहे. पण आपल्या माध्यमातून मी आपला एक गोष्ट सांगू इच्छितो. आपण जेव्हा विम्याचा वगैरे शेतीच्याच संदर्भात शेतकरी शेती विम्याच्या संदर्भात जेव्हा विषय येतो त्यावेळेस आपल्याला सांगू इच्छितो की माझा मतदारसंघाच्या 2 तालुके आहेत. आजूबाजूच्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या तालुक्यात विमा मिळतो आणि फक्त 2 तालुक्यात विमा मिळत नाही. ही जी काय ॲम्बिग्युटी आहे, हा काय अन्याय आहे तो आपण दूर करावा असे मी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयाला सांगू इच्छितो. एवढं तालुक्याचा म्हणजे मतदारसंघाचा आजूबाजूचा सगळ्या बाजूला विमा मिळतो आणि एकाच मतदारसंघात विमा मिळत नाही, हे अन्यायकारक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा अन्याय आपण दूर करावा अशी आपल्याला विनंती करतो आपल्या मार्फत. प्रस्ताव असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण, आश्वासित मूल्य व कृषी सेवा करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 2 महिन्याच्या अवधीत लोकाभिप्राय आजमावकर्ता परिष्कृत करावे. प्रश्न असा आहे की सन 2001चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण, आश्वासित मूल्य व कृषी सेवा करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 2 महिन्याच्या अवधीत लोकाभिप्राय आजमावकर्ता परिष्कृत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य प्रचालन व सुलभीकरण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021. अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 शेतकरी उत्पन्न व्यापार वाणिज्य महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 2 महिन्याच्या अवधीत लोकाभिप्राय आजमावण्याकरता परिष्कृत करावे
असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य प्रचालन व सुलभीकरण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 2 महिन्याच्या अवधीत लोकाभिप्राय आजमावण्याकरता परिष्कृत करावे. प्रश्न असा आहे की 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य प्रचालन व सुलभीकरण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 2 महिन्याच्या अवधीत लोकाभिप्राय आजमावण्याकरता परिष्कृत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होईचे बहुमत, होईचे बहुमत. प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. नरेंद्र भुंडेकर. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा 273 अन्वये आपण मला माझा विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्यासंदर्भात मी आपला आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, 4/1/2021 भंडारा येथे महर्षी विद्या मंदिर या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे काही जिल्हा संघटिका आणि शहर संघटिका आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ता विद्यार्थ्यांचे फीस न दिल्यामुळे त्यांना परीक्षावर किंवा त्यांना अभ्यासक्रमामध्ये बसू देत नव्हते आणि ते विचारण्याकरता त्यांनी ते सगळे महिला पदाधिकारी आणि पुरुष सगळे शिवसैनिक गेले होते. ह्या सगळ्या 1.5 तासपासून त्यांना गेटच्या बाहेर ठेवण्यात आलं आणि गेटच्या आतमध्ये येऊ नये आणि त्यामुळे मला त्यांनी फोन केला की आमदार साहेब आम्हाला येऊ देत नाही आणि आमच्या मुलांच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा नुकसान होत चाललं आहे. त्यासाठी मग मला त्यांनी बोलवलं आणि मी तिथे गेलो असता गेटवरतीच त्यांनी आमदार खासदार कॉम पहिचानते नाही त्या शाळेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अशी बोललेत आणि त्यात कार्यकर्ता थोडेसे आक्रमक झालेत आणि त्यामुळे थोडंसं भांडण्याची परिस्थिती निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, पण जेव्हा मी प्रिन्सिपलकडे गेलो आणि प्रिन्सिपलला सुद्धा विनंती केलं तर ते सुद्धा असेच म्हणत होते की आम्ही आमदार खासदारांना पहिचानते नाही, हमको महाराष्ट्र शासन से कोई लेना देना नाहीये. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या भांडणामुळे आम्ही त्यांना त्यांच्या कॅबिनच्या बाहेर 1.5 तास बसलो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो. अधिकारी सुद्धा म्हणत होते की साहेब आमचं सुद्धा हे ऐकत नाही. सांगण्याचं कारण असं की हे सगळं इतकं भांडणं झाल्यानंतर इतक्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस विभाग म्हणजे पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव आणि त्यांचे जे पोलीस निरीक्षक ताजने यांनी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवण्याच्या आधीच आमच्यावरती गुन्हे नोंदवले. अध्यक्ष महोदय, गुन्हे नोंदवले हा सुद्धा हे नाही, 141 142 143 147 हे नोंदवलं, परंतु सगळ्यात महत्वाचं 452 427 हे कलम जे नोंदवले. अध्यक्ष महोदय, का मी तिथं गुंड नव्हतो किंवा मी कोणाच्या घरात गेलो नव्हतो. काही लोकांचे जे काही परीक्षेचा फीस देऊ शकले नाही किंवा कमी देत होते त्यांच्या सोडवण्यासाठी मी तिथे गेलो असता मला पोलीस अधीक्षक यांनी न विचारता मी पोलीस निरीक्षकाला विचारलं तर पोलीस अधीक्षकांचा आदेश आहे म्हणून तुमच्यावरती गुन्हे नोंदवण्यात येईल, हे असे खोटे नाटे गुन्हे नोंदवलेत. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी आपणास विनंती आहे, या सभागृहाला विनंती आहे की ह्या पोलीस अधीक्षकांनी आणि निरीक्षकाला निलंबित करावं आणि याची ह्या सभागृहाची जी कडून विशेष अधिकार समितीकडे माझं निवेदन मान्य करावं. मी तपासून योग्य ती कार्यवाही करतो. सरोज बाबूलाल आयरे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये सौ शर्मिष्ठा घारगे वालवलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच श्री अनंत तारगे पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस स्टेशन व श्री आनंद निकम पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना आपल्या समोर मांडत आहे. अध्यक्ष महोदय, मी पुढील विषयांवरील हक्कभंग सूचना सादर करीत आहे. दिनांक 1 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना ओझर विमानतळ येथे
शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमनाच्या वेळी नाशिक पोलिसांकडून लोकप्रतिनिधी आमदार या नात्याने मी सरोज आहिरे स्वतः ओझर विमानतळ येथे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत करण्यासाठी गेली असता उपरोक्त विषयांकित पोलीस अधिकारी सौ शर्मिष्ठा घारगे वालवलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी माझी गाडी अडवली व गाडीतून मला खाली उतरून पायी येण्यास भाग पाडले व अरेरावीची भाषा करत माझा खूप मोठा अवमान येथे केलेला आहे आणि मला तिथे येण्यामध्ये मज्जाव घातलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे पुण्याकडे रवाना होत असताना आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना निरोप देण्यासाठी गेलो असता तेव्हा आम्हाला उपमुख्यमंत्री महोदय यांना निरोप देण्यासाठी विमानतळाच्या आतमध्ये प्रवेश न करून गेटजवळच आमच्या गाड्या अडवल्या गेल्या। त्याचप्रमाणे आमच्या समोर इतर आमदारांना व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना मात्र प्रवेश देण्यात आला, परंतु मला स्वतः आमदार व पालघरचे आमदार श्री सुनील भुसारा आम्हा दोन्ही आमदारांना पोलीस प्रशासनाकडून सापत्न भावाची वागणूक देण्यात आली असता श्री अनंत तारगे पोलीस निरीक्षक दिंडोरी तसेच श्री आनंद निकम पोलीस निरीक्षक यांनी आमच्याशी हुज्जत घातली व वरिष्ठांच्या आदेशान्वये तुम्हाला परवानगी देण्यात येत नाही असे आदेश देणारे व स्थानिक आमदारांना व उपमुख्यमंत्री महोदयांना भेटण्यापासून वंचित ठेवणारे असे कोण अधिकारी आहे, कोण वरिष्ठ अधिकारी आहे ज्यांनी असे आदेश दिले व आम्हाला उपमुख्यमंत्री महोदयांना पुण्याला निघताना निरोप देता आले नाही, तर याची सदर चौकशी आपण करावी अशी मी आपल्याला विनंती करते। सदरचा जो काही घटना प्रसंग आहे त्यावेळेस आपण स्वतः तिथे उपस्थित होतात। त्याचप्रमाणे नाशिकचे जेवढे आमदार होते, खोसकर साहेब होते, त्याचप्रमाणे भुसारा साहेब होते, आपणही तिथे होतात, नितीन पवारजी होते, आपल्या सर्वांच्या समोर हा घटनाक्रम घडलेला आहे। तर माझी विनंती आहे की आमचे जे हक्क होतं की उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना निरोप देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे होते, कारण तो विशेष कार्यक्रम माझ्याच मतदारसंघात सर्वात पहिले 8:30ला राबवला गेला होता। त्यांच्या स्वागताप्रसंगी आणि त्यांना सी ऑफ करण्यासाठी गेल्यानंतर दोन्ही वेळेला आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचा मोठा अपमान या सर्व पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे। माझी या सभागृहात विनंती आहे की कृपया आमच्या हक्काचा भंग करणारे या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, चौकशी व्हावी अशी मी आपल्याला विनंती करते। धन्यवाद। हे नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते आणि जर त्या अथॉरिटीकडे गेलं तर अथॉरिटी म्हणते की ही एचएलची जबाबदारी आहे आणि एचएल वाले म्हणतात की ही पोलिसांची जबाबदारी। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, लक्ष, अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस ह्या लोकप्रतिनिधींचा अपमान केला जातो आणि ज्या वेळेस पोलिसांना विचारलं जातं तर पोलीस म्हणतात की ही एचएलची अथॉरिटी आहे आणि एचएल कडे गेलं की एचएल म्हणतं की ही पोलिसांची अथॉरिटी आहे। तर अध्यक्ष महोदय, मला सांगायला आपल्याला विनंती आहे की बीजेपीच्या काळामध्ये प्रत्येक आमदाराला 5 वर्षाचा पास दिला गेला होता, तो पास ह्या वेळेस आपल्या सरकारमध्ये जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येकाला 5 वर्षाचा तो पास द्यावा, म्हणजे आमची भविष्यात कधीही अडवणूक होणार नाही। अध्यक्ष महोदय, याची आपण नोंद करावी। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की अध्यक्ष महोदय, मागील वेळेस सगळ्या आमदारांना जिल्हाधिकाऱ्याकडून वारंवार कुठल्याही शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतात आणि देशातील राज्यातील जे काही मान्यवर येतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी झेड+ सुरक्षा असते, Y+ असते, अशा वेळेस आमदारांना तिथपर्यंत जाण्यासाठी रोखलं जातं आणि मग तिथपर्यंत पोहोचता येत नाही। मागच्या वेळेस हे खरं आहे की 5 वर्षासाठी तो पास दिला गेला, पास दाखवल्यानंतर सर्व अधिकारी त्यांना सोडत होते। अशीच कारवाई नक्की होईल आणि आपण ते करूया या ठिकाणी मी आपल्या सर्व सदस्यांना सांगितलं। हक्कभंग तपासून मी योग्य ती कार्यवाही करतो। त्यानंतर याच संदर्भात बऱ्याच सदस्यांच्या काही अडचणी होत्या, इकडे अध्यक्षांकडे आल्या होत्या, त्याच्या संदर्भात सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य व या सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे की अनेक सन्मानित सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात लोकोपयोगी विकास कामे करीत असताना शासकीय अधिकारी सहकार्य करत नाहीत, शासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटनांना सदस्यांना निमंत्रित करीत नाहीत,
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव छापत नाही, सन्मान्य सदस्यांनी विचारलेली माहिती त्यांना उपलब्ध करून देत नाही, त्यांची अर्ज निवेदन पत्र त्यांना प्रतिसाद देत नाहीत, बैठकांना आमंत्रित करत नाहीत, अशा अनेक तक्रारी वारंवार माझ्याकडे प्राप्त होत आहेत. एकूणच शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कसोशीने पालन होत नाहीत. परिणामी अनेक सन्मान्य सदस्य त्या संदर्भात विशेष अधिकाऱ्यांच्या सूचना देखील देत असतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. म्हणून शासनाने या संदर्भात वेळोवेळी जी परिपत्रके निर्गमित केली आहेत त्यामध्ये अशा प्रकारे सन्मान्य सदस्यांना अवमानकारक वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई होण्यास्तव तात्काळ सुधारणा करण्यात याव्यात. तसेच विधानमंडळ सचिवालयाकडून अशा संदर्भात प्राप्त होणाऱ्या पत्रव्यवहाराची शासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध जास्तीत जास्त कठोर स्वरूपाची कार्यवाही करावी असे मी शासनास निर्देश देत आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे 15 दिवसामध्ये सादर करावा असाही निर्देश या ठिकाणी देत आहेत. रईस शेख, आपने मुझे बोलने की अनुमति दी, इसके लिए धन्यवाद. आज सभागृह ने किसानों के सिलसिले में 3 इम्पोर्टेंट विधेयक टेबल किए सरकार ने, और इन विधेयक के माध्यम से कृषि क्षेत्र में जो लोग काम कर रहे हैं, जो किसान काम कर रहे हैं, उनको न्याय मिलने का काम मिलेगा. और मैं इसके लिए महाविकास आघाड़ी का धन्यवाद भी करूंगा और मुबारकबाद भी दूंगा. लेकिन इसके ही साथ साथ राज्य का जो दूसरा सबसे बड़ा उद्योग है पावरलूम, उस पर भी मैं सरकार का ध्यान आकर्षित करना चाहता हूं. उस विषय में मैं 3 मुद्दे रखना चाहूंगा. अध्यक्ष महोदय, आपके मार्फत में सरकार से कहूंगा कि आज पावरलूम इंडस्ट्री का जो सबसे बड़ा प्रॉब्लम है वो यान में फ्लक्चुएशन है. मैडम अध्यक्ष महोदय, जो फ्लक्चुएशन इस वक्त यान में हो रहा है उसकी वजह से एक तरफ यान महंगा हो रहा है, कपड़े का दाम उस लेवल पर ही है, कपड़े का दाम बढ़ नहीं सकता क्योंकि इंपोर्ट्स है. इसलिए इस फ्लक्चुएशन के ऊपर सरकार को ध्यान देना चाहिए. मैं आपको एक उदाहरण देता हूं. 60S ग्रेड का एक यान जो जनवरी के अंदर 950 रुपया पर 5 किलो था, आज अध्यक्ष महोदय वही यान 1450 रुपए हो गया. अध्यक्ष महोदय, मुझे उम्मीद है कि आपके माध्यम से सरकार तक ये आवाज पहुंचेगी और सरकार इसकी दखल लेगी. दूसरा अध्यक्ष महोदय, जो बहुत बड़ा मुद्दा है, मैं चाहता था कि टेक्सटाइल मिनिस्टर यहां रहे, कि आज सब्सिडी लेने के लिए सरकार ने एक नया एक व्यवस्था बनाई है कि आपको अपने सारे दस्तावेज ऑनलाइन भरने होंगे. अध्यक्ष महोदय, मैं आपका भी ध्यान और सरकार का ध्यान इस तरफ आकर्षित करना चाहूंगा कि भिवंडी जैसा शहर, मालेगांव जैसा शहर, इच्चलकरंजी जैसा शहर, जहां पे बहुत छोटे उद्योग है, वहां पे लैंड पेपर्स या स्ट्रक्चर के पेपर्स या उस तरह की सुविधा नहीं है कि सारे पेपर सबमिट कर सके. मैं चाहूंगा कि सरकार खुलासा करे और ये डिक्लेयर करे कि जो सब्सिडी पावर बिल के अंदर मिलती थी वैसी ही उनको मिलेगी. दूसरा अध्यक्ष महोदय, सरकार से उम्मीद है कि जो छोटे पावर लूम है, 24 लूम के, 12 लूम के, उनके लिए इंटरेस्ट फ्री लोन या किसी इस तरह की सुविधा देने की जरूरत है. अध्यक्ष महोदय, मैं आपसे कहना चाहूंगा कि जिस तरह की आज परिस्थिति है, मालेगांव ने पावर लूम बंद कर दिया है अध्यक्ष महोदय, भिवंडी के अंदर पावर लूम सिर्फ 3 दिन चल रहा है अध्यक्ष महोदय. ये लाखों लोग अब रास्ते पे आने के लिए तैयार है अध्यक्ष महोदय. सरकार अगर इस पे इमीडिएट ध्यान नहीं देती तो एक ऐसी परिस्थिति हो सकती है कि पूरा के पूरा भिवंडी शहर कई दिनों तक बंद हो जाएगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से चाहूंगा कि सरकार इन मेरे मुद्दों पे ध्यान दे और इसके ऊपर निर्णय करे. धन्यवाद. यूसुफ इस्माइल. अध्यक्ष महोदय, आपने मुझे कहने का मौका दिया, मैं आपका शुक्रगुजार हूं. अध्यक्ष महोदय, हमारा देश भारत एक सेकुलर और जमहूरी मुल्क है. यहाँ के रहने वाले हर शहरी को अपने धर्म के आधार पर जिंदगी गुजारने की पूरी आज़ादी है. अध्यक्ष महोदय, इसी महीने जुलाई में बकरीद का त्यौहार है. सरकार के गौ वंश के कानून का पालन करते हुए मुस्लिम समाज के जो लोग कुर्बानी करना चाहते हैं उन्हें बकरा, बकरी, भैंसा और भैंस जानवरों की ट्रांसपोर्टिंग और मंडी में सोशल डिस्टेंसिंग के साथ खरीदो फरोख्त की सुविधा मुहैया की जाए. अध्यक्ष महोदय, सरकार की गाइडलाइन में अलामती कुर्बानी का एक लफ्ज़ है. मैं ये कहना चाहता हूँ कि इस्लाम धर्म में अलामती कुर्बानी की कोई गुंजाइश नहीं है.
आज अगर कुर्बानी पर इस तरह बंदिश लाई जाएगी तो कल आगे चल के नमाज है, रोज़ा है, ज़कात है, हज है, इस्लाम धर्म के जितने भी आमाल है उन तमाम में दिक्कत आएगी। मेरी सरकार से आपके माध्यम से विनंती है कि कुर्बानी की इस अजीम इबादत और पूजा की अदायगी में सरकार सहूलत दे ताकि मुस्लिम समाज आसानी से इस अजीम इबादत और पूजा को अंजाम दे सके। अध्यक्ष महोदय, मालेगांव शहर में गुंडागर्दी, दादागिरी बढ़ती जा रही है। लोग कुत्ता गोली खा करके, गांजा खा करके, शराब पी करके और इस तरह दीगर नशा और चीज़ें, गुटखा वगैरह का कारोबार धूमधाम से चल रहा है। उसकी वजह से इन चीज़ों की खरीदो फरोख्त जो हो रही है गैर कानूनी तरीके पर, इस पर बंदिश आनी चाहिए। नशा करके लोग लूटमार करते हैं, डकैती करते हैं, मजदूरों की मजदूरी कटर मार करके छीन लेते हैं। ऐसे हालात के अंदर जबकि पावरलूम मंदी है और लोग रोटी रोजी को लेकर के घर चलाने के लिए परेशान है, मजदूरों को इस तरह लूटा जा रहा है। मालेगांव शहर में लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल बिगड़ती और ख़राब होती जा रही है। मेरी आपके माध्यम से सरकार से ये गुजारिश है कि लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल बनी रहे और मालेगांव में गुंडागर्दी, चोरी, डकैती के ऊपर बंदिश आए, रोक लगे, ऐसी मेरी गुजारिश है। मैं आपका शुक्रगुजार हूँ, आपने मुझे कहने का मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। आमदार सुनील भुसारा। अध्यक्ष महोदय, मगाशी मी बाहेर गेलो होतो, हक्कभंगाचा माझा विषय आहे। मी आपल्यास आधी पत्रही दिलं आहे। दिनांक 4 जुलै 2021 रविवारी त्या ठिकाणी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्या दौऱ्यादरम्यान माननीय दादांना त्या ठिकाणी निरोप देण्याकरिता आम्ही 4-5 आमदार विमानतळावर गेलो होतो। परंतु तिथे जात असताना त्या ठिकाणी मी स्वतः, माझ्याबरोबर सरोजताई आहिरे, त्यानंतर हिरामनजी खोसकर, आम्हा तिघांना त्या ठिकाणी जाऊ देण्यात आलं नाही। त्या ठिकाणी सुरक्षेसाठी असलेले अधिकारी श्री अनंतकुमार तारगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिंडोरी आणि त्यासोबत असलेले दुसरे, त्यांचं निकम म्हणून नाव आहे, पुढचं नाव मला सांगता येणार नाही, या दोघांना आम्ही सांगितलं की आम्ही आमदार आहोत, आमच्यासोबत आमचे सुरक्षा रक्षक सुद्धा होते। आमच्यानंतर त्यांनी तिथले प्रांत, त्या तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना जाऊ दिलं, परंतु आमदारांना जाऊन दिलं नाही। आणि वरून आम्हाला सांगितलं की स्वतः अजितदादांनी सांगितलं की कोणाला सोडू नका वगैरे वगैरे। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमचा वेगळ्या अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी भाषा वापरून आमच्या 3-4 आमदारांच्या ठिकाणी त्यांनी अपमान केला। आम्ही त्यांना काही जास्त आर्ग्युमेंट केलीच नाही। आम्ही सांगितलं की आम्हाला फक्त दादांसोबत जायचं आहे, आमचा विषय आहे। स्वतः दादांनी निरोप देऊन सुद्धा एसपीनी सांगून सुद्धा त्यांनी आम्हाला सोडलं नाही। तर त्या ठिकाणी मी कालच त्या ठिकाणी हक्कभंग दाखल केला आहे। सदर अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये ताबडतोब अत्यंत तातडीची कडक कारवाई करण्याबाबत आणि या निमित्ताने या सभागृहामध्ये आमचे जे अधिकार आहेत त्याबाबतसाठी आपण योग्य ती कारवाई करावी, कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। धन्यवाद। या अगोदरच हक्कभंगाच्या संदर्भात तशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचा मविस नियम 110 अन्वय शासकीय ठराव। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विधानसभा नियम 110 अन्वय शासकीय ठराव या ठिकाणी मी मांडू इच्छितो। मी वाचन करण्यापेक्षा अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही या ठरावातलं कारण आहे अध्यक्ष महोदय ते या ठिकाणी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। अध्यक्ष महोदय, साधारणपणे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 4,25,00,000 एवढे सॅम्पल्स म्हणजे एवढ्या तपासण्या अध्यक्ष महोदय कोविडच्या संदर्भात झाल्या। 4.25 कोटीमध्ये अध्यक्ष महोदय 61 लाख पॉझिटिव्ह केसेस सापडले। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जवळजवळ 1,23,000 एवढे मृत्यू किंवा डेथ्स अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये झाले। आणि आजही जवळजवळ 1.5 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकूण ऍक्टिव्ह केसेस, ॲब्सोल्यूट ज्याला म्हणू आपण, एकंदर टोटल ऍक्टिव्ह केसेस 1,23,000 आहेत। त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरला आहे।
आणि त्यामुळे सांगण्याचा मतिदार्थ एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन, सर्वात जास्त संक्रमण किंवा त्या ठिकाणी संसर्ग झाल्याचं आपल्याला आकड्यांवरून निश्चित प्रकारे दिसतं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या व्यतिरिक्त आपल्याला डेल्टा प्लसच्या केसेस जवळजवळ 21 सापडल्या. म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय 5-5.5 हजार केसेस एकूण म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात सुद्धा आलेल्या आहेत. आणि म्हणून हे संपूर्ण एकंदर जो काही विषय आहे या सगळ्यांना गांभीर्याने घेण्याच्या दृष्टिकोनातून, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र हे आर्थिक राजधानी मुंबई असलेलं महाराष्ट्र, एक महत्त्वाचं मुंबई शहर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. राज्याच्या किंवा देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नामध्ये राज्याचा वाटा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे अशा या सगळ्या पार्श्वभूमी आपण लक्षात घेता आपल्यामध्ये ह्या केसेस कमी झाल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, मृत्यू दर कमी झाला पाहिजे. या सगळ्या कारणांसाठी आपल्याला लवकरात लवकर आपल्याला लसीकरण करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून हा ठराव या ठिकाणी आणलेला आहे. या माध्यमातून लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मला आपल्याला अध्यक्ष महोदय एवढंच सांगायचं आहे की जो एक सायंटिफिक स्टडी आहे की एकतर लोक मोठ्या पद्धतीनं संसर्गित झाले, इन्फेक्ट झाले तर हर्ड इम्युनिटी येते, ज्याला आपण सामूहिक प्रतिकार शक्ती म्हणतो. किंवा अध्यक्ष महोदय, जर आपण मोठ्या पद्धतीने अँटीबॉडीज निर्माण केल्या लसीकरणाच्या माध्यमातून तर हर्ड इम्युनिटी येते. आणि म्हणून ही जी काही सामूहिक प्रतिकार शक्ती आपल्याला निर्माण करायची आहे ही लसीकरणाच्या माध्यमातून करायची, हा यामागचा ठरावाचा मुख्य हेतू आहे. आणि म्हणून या सगळ्या हेतूला साध्य करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण सोल्युशन आमच्याजवळ ह्या सगळ्या जे काही आजचा प्रश्न आहे याच्या बाबतीतलं आमच्याजवळ उत्तर एकच आहे की याला आपण मोठ्या पद्धतीनं लसीकरण करणे. जर अध्यक्ष महोदय सध्या तिसऱ्या वेव्हची चर्चा मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे, भीती मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे. या तिसऱ्या वेव्हचं सुद्धा जर परिणामकारकता कमी करायची असेल, म्हणजे त्याची जर दाहकता कमी करायची असेल, त्याचं जे काही सिव्हिअर होण्याचे प्रमाण, सिरियस होण्याचं प्रमाण जर अध्यक्ष महोदय कमी करायचं असेल तर त्याचंही उत्तर हे लसीकरण आहे. आणि म्हणून या सगळ्या सोल्युशन जे काही मी सांगू इच्छितो की लसीकरणाचं, तर हे करायचं तर आपण ठराव आज या ठिकाणी हे घेऊ इच्छितो की 3 कोटी लस दर महिन्याला मिळावी अशी मागणी या सार्वभौम महाराष्ट्राच्या सभागृहातून केंद्र शासनाला करण्याचा हा ठराव आहे. अध्यक्ष महोदय, 3 कोटी का, तर 3 कोटी यासाठी की आपण किमान 10 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख पर्यंत लसीकरण दररोज आपण करू शकतो. जर 10 लाखांनी जरी आपण किमान पकडलं तर 30 दिवसात आपण 3 कोटीच्या दरम्यान लसीकरण करू शकण्याची क्षमता, कार्यक्षमता आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये आहे. आणि मी जसं म्हणालो की आपल्याला सामूहिक प्रतिकार शक्ती जर देशामध्ये निर्माण करायची असेल तर लवकरात लवकर हे लसीकरण व्हावं. हा काही लसीकरणाचा कार्यक्रम काही वर्षभराचा असू नये, 6 महिन्याचा असू नये, हा 1.5-2 महिन्याच्या आत आपल्याला 2 महिन्याच्या आत उर्वरित जे काही लसीकरण आहे ते पूर्ण व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. कारण अध्यक्ष महोदय, आपण आज तारखेला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत अध्यक्ष महोदय 3,43 लाख एवढं लसीकरण झालेलं आहे. एकूण आपल्याला 5 वर्षाच्या पुढचे, आता तर आपण 18 वर्ष ते पुढचे सगळेच लसीकरण करतो आहोत, पण आपण असं जरी पकडलं की 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना सुद्धा लसीकरण करायचंय पुढच्या टप्प्यात, हे सगळं मिळून एक 9-1 कोटी जरी आपण समजा लसीकरण करायचं ठरवलं तर उर्वरित आपल्याजवळ 6 कोटीच्या दरम्यान तरी लसीकरण अजून करणं बाकी आहे. 3 कोटी प्रति महिना म्हटलं तर 2 महिन्यामध्ये लसीकरण आपण पूर्ण करू शकतो. जर आपल्याला 3 कोटी लस उपलब्ध करून दिली प्रति महिन्याला तर 2 महिन्यात आपण हे सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो राज्यामध्ये, ज्याच्यामुळे तिसऱ्या वेव्हची भीती राहण्याचं काही कारण नाही, मृत्यू कमी होऊ शकेल आणि
खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीनं जे आज निर्बंध घातलेले आहेत, आजही अध्यक्ष महोदय सर्वात जास्त आपल्याजवळ ऍक्टिव्ह केसेस असल्यामुळं राज्य शासनाने जवळजवळ 3ऱ्या लेवलला आपण संपूर्ण राज्याचे जिल्हे आणलेले आहेत. म्हणजे निर्बंध अनेक आहेत. 4 वाजता दुकानं बंद करा, त्यानंतर आपली लाईफलाईन असलेली मुंबईची जी काही लोकल आहे ती अद्याप सुरू नाही, आणि लोकल शिवाय मुंबई सारख्या 1.25 कोटी लोक वस्ती असलेल्या शहरामध्ये लोक जाणार कसे? आज कितीतरी कर्मचारी आहेत, पत्रकार बांधव आहेत, रोज लोकांच्या सातत्याने मागणी आहे की लोकल चालू करा. ही लोकल चालू करता येईल अध्यक्ष महोदय, पण केव्हा? जर आपल्याला हे लसीकरणाला गती दिली तर. आणि म्हणून या ठिकाणी असं आपलं म्हणणं आहे की हे निर्बंध कमी करण्याचं काम आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम हे सुद्धा लवकर लसीकरण करण्याच्या माध्यमातून शक्य होऊ शकणार आहे. राज्यातल्या सर्व व्यवहार पूर्वस्थितीत जर आणायचा असेल तर अध्यक्ष महोदय लसीकरणाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मी लसीकरणाचं हे सगळं महत्व सांगत असताना मी हेही सांगेल की आज देशामध्ये महाराष्ट्र हे क्रमांक 1चं राज्य आहे की ज्यांनी सर्वात जास्त लसीकरण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण कार्यक्षमतेने काम करतो. बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की आपलं व्यवस्थापन ठीक नाही, असंही काही लोक टीका करतायत, परंतु त्या बिनबुडाच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही. आपण 1 नंबरचं राज्य आहोत, कारण आपलं लसीकरण आपण खूप इफिशियंटली म्हणजेच कार्यक्षमतेने त्या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळात हे लसीकरण आपल्याला कसं करायचं? तर निश्चित प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जी काही आहे तो पण एक निकष राहील लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. जे सेकंड डोस राहिलेत प्रत्येक जिल्ह्यातले त्याचं प्रमाण लक्षात घेऊन ते पण एक निकष राहील लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. इवन असंही बघावं लागेल की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त संसर्ग झालाय की ऍक्टिव्ह केसेस जास्त आहेत तो पण एखादा प्रमाण आपल्याला ठरवावं लागेल. आणि कदाचित असंही अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणणं आहे की एखादा जिल्हा खूप झपाट्याने लसीकरण करतो, मग त्यांना का अन्याय करायचा? तर त्याही ठिकाणी आपल्याला थोडंफार माप देता येईल का हे लक्षात घ्यावं लागेल. आणि जे जिल्हे खूप मागे राहिलेत की ज्याच्यात राज्याच्या सरासरीपेक्षा जिल्हे मागे आहेत अशा जिल्ह्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. तर ह्या संपूर्ण जे काही वेगवेगळे निकष आहेत ह्या वेगवेगळ्या निकषाला धरून आपल्याला लसीकरण येणाऱ्या काळात आपल्याला करावं लागेल. मी लसीकरणाच्या संदर्भात आणखीन एक माहिती या ठिकाणी सांगेल की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये केरळाच्या नंतर, केरळ हे अगदी मायनसमध्ये, पण आपण 1% कमी वेस्टेज असणारं लस वेस्टेज असणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्यामुळं इतर राज्यांची जर तुलना केली अध्यक्ष महोदय तर 3%, 2%, 4% अशा पद्धतीची वेस्ट जाणारी लस ही आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि 3.5 कोटी आपण एकीकडे लसीकरण केलेले, त्याच्या तुलनेत सगळे राज्य, मग गुजरात, राजस्थान, कर्नाटक, यूपी, MP, बंगाल सगळे राज्य 2 कोटी आणि 2.25 कोटीच्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळे आपण या सगळ्या राज्यांपेक्षा निश्चितच मोठ्या पद्धतीनं पुढे आहोत. म्हणून माझं या ठरावाला आपण सगळ्या सभागृहांनी पाठिंबा द्यावा आणि हा ठराव केंद्र शासनाला स्वास्थ्य विभागाला पाठवण्याच्यासाठी सर्व सभागृहांनी त्या ठिकाणी एकमताने ठरवावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. बऱ्याचदा राज्य शासनाला निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात लसीकरणाच्या संदर्भात काही विशिष्ट समाजामध्ये काही विशिष्ट लोकांमध्ये गैरसमज असेल तोही आम्ही दूर करू. आमची एकच इच्छा आहे की लसीकरण हाच सध्याचा एक रामबाण इलाज आहे आणि ते झपाट्याने करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात आपल्याला अतिशय मोठ्या पद्धतीनं लस उपलब्ध व्हावी ही त्यामागली अपेक्षा आहे. याचा अर्थ केंद्र शासनाच्यावर कुठलाही टीका करण्याचा आमचा हेतू नाही, केंद्र शासन मदत करत नाही असंही म्हणण्याचा हेतू नाही. केंद्र शासन 1 कोटी लस जर देत असेल तर ती आम्ही जर क्षमता अशी आहे की 10 लाख दररोज केलं किंवा काय असेल तर दररोज ती लसीकरण आपण आपल्या कार्यक्षमतेने चालू शकत नाही.
आणि म्हणून आपल्याला आपली जी काही इतर राज्याच्या तुलनेत जी परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह केसेस, मृत्यू दर, लसी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आपण जसं म्हणतो ऍक्टिव्ह केसेस आहेत, पॉझिटिव्ह एकूण जे काही झालेले सॅम्पल्स या सगळ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला झुकतं माप द्यावं हीच त्या मागची खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्राने ही मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि सर्व सभागृहांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयने जे ठराव आणलेला 110 खाली मी त्यांचं समर्थन करतो. अध्यक्ष महोदय, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आज मुंबईमध्ये जे लसीकरणाचं काम झालेलं आहे त्याबद्दल मी आदरणीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचा सर्वांचा आभार मानतो. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांचा आभार मानतो. अध्यक्ष महोदय, आज लसीकरण हेच एक आपल्याकडे